पंढरपूर तालुक्यातील आंबे गावाजवळ भीमा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगरे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी छापा टाकत 2 टिपर आणि सुमारे 100 ब्रास वाळू असा तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश गांडुरे, प्रकाश गायकवाड आणि सिद्धू लाला कांबळे या तिघांना अटक केली आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच एक जेसीबी आणि ट्रॅक्टर चालक वाहनांसह पसार झाले. पोलिसांना आंबे येथील भीमा नदी काठावर वैभव नागणे यांच्या वाळू रॅम्पवर 2 टिपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळले. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठाही सापडला. कारवाई दरम्यान पोलिसांनी जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन घेऊन पळ काढला. जप्त केलेल्या एका टिपरमध्ये 4 ब्रास वाळू आढळली. या प्रकरणात नागेश आसबे याच्या जेसीबीचा वापर झाल्याचेही तपासात समोर आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.